माझं नशीब खूप चांगलं आहे, कारण असे मित्र आहेत माझ्या आयुष्यात जे माझ्या ध्येयाला त्यांचं मिशन मानतात, माझ्यासाठी त्यांच्या प्राणाची बाजी लावतात, माझ्यासाठी झटतात आणि तुला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. बंद करा, 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 बंद करा. कोण आहे ते? कोणी सोडलंय आतमध्ये? कोण आहे? वहिनी, केदारच्या नावाने हाय हाय करतायत, म्हणजे ही त्या जामखंड्यांची माणसं असणार. केदारने इंटरव्ह्यू घेतला ना म्हणून चिडून मोर्चा घेऊन आले तिकडे. या मुलामुळे घरात आधीच तमाशे चालू आहेत, बाहेरही तेच चालू आहे. पण वहिनी, आता तुम्हालाच काहीतरी बोलावं लागेल ना. थांबा! थांबा! काय झालं तुमचं? थांबा काय थांबा, पहिले तर केदारला बाहेर बोलवा. तुमच्या चॅनलवर बोलवून आमच्या बापूसाहेबांचा अपमान केला त्यानं. बाहेर बोलवा त्याला. कोण? काय काय गोंधळ चाललाय मग? काय? हे कोण आहे? मी खांडेकरांची सून आहे. तुम्ही कोण आहात? बोलव तुझ्या नवऱ्याला. माझ्या नवऱ्याला? अहो, तो केदार हिचा नवरा नाहीये. निशी, अगं ती जामखंडेंची माणसं आहेत. केदारने इंटरव्ह्यू घेतला ना म्हणून रागाने आलेत आपल्याकडे. मम्मा, मम्मा, कौशिकी खांडेकर. तुमचा त्या केदारशी प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला आधीच सांगते, आमचा त्याच्याशी काही एक संबंध नाहीये. खोटं बोल नका. DNA टेस्टच्या बातम्या बघितल्यात आम्ही. तो दयानंद खांडेकरचाच मुलगा आहे. बोला त्याला बाहेर. केदार खांडेकर, केदार खांडेकर, कौशिकी खांडेकर, कौशिकी खांडेकर. तुमच्या साहेबांचं सत्य सगळ्या जगासमोर आणलंय. तारिणी, तुला काही कळतंय का? कोणासमोर काय बोलती असते? पण पद्मिनी काकू, जर केदारने काही चुकीचं केलं नाहीये तर आपण नमतं का घ्यायचंय? ही माणसं आपल्या घरात येतील, आरेरावी करतील आणि आपण शांतपणे सहन करायची ती. कोणाशी काय बोलताय कळतंय का तुम्हाला? 1 मिनिट लागणार नाही घर फोडायला. आणि आमचं घर फोडायला आम्ही असं काय केलं? मी साधा एक प्रश्न विचारला तुम्हाला, आणि माझ्या नवऱ्याने सुद्धा तुमच्या साहेबांना प्रश्नच विचारले होते. तारिणी, गप्प बस. अगं, तुला कळतंय का तू काय करतेस ते? आधीच ते चिडल्यात, आणखी चिडवू नकोस त्यांना. नुसते चिडले नाहीयेत मम्मा, पेटलेत ते. तू अजून त्या आगीत तेल ओतायचं काम करू नकोस हा. तू केदारच्या वतीने माफी माग आणि विषय संपव आणि जायला सांग त्यांना. मी त्यांची माफी मागणार नाही ना केदार. अरे, विरोधी पार्टीने किती पैसे दिले होते हे सगळं करण्यासाठी? MNN असं काहीही केलेलं नाहीये आणि इथून पुढे सुद्धा असं कधीच घडणार नाही. हे बघा दादा, तुम्हाला जे काही बोलायचं असेल आपण शांतपणे बसून बोलूया. आम्ही इथं बसून बोलण्यासाठी आलेलो नाहीये. तुमच्या नवऱ्याला सगळ्या समोर लई खरखोटं करायची सवय आहे ना, मग आता त्याचे काय परिणाम होतात ते दाखवण्यासाठी इथं आलोय आम्ही. तुम्हाला काय वाटलं? KRPच्या नावाखाली आमच्या बापूंना उलटसुलट बोलता? आमचे बापू म्हणजे आमच्यासाठी देव आहेत, देव. अशा आमच्या देवाशी खेळ केलाय तुम्ही. तुम्ही जे करताय त्याला कार्य करते नाही, गुलामी म्हणतात. अगं जरा थांब. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं मत मांडायचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात त्याला. हे बघा दादा, तुमच्या साहेबांकडे एक पद आहे म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाही, आणि जर आम्ही बोललो तर तुम्ही असं येऊन हल्ला करणार. असं होत नाही ना. दडपशाही नाहीये ही, लोकशाही आहे. जनता म्हणून तुमच्या साहेबांना निवडून देऊ शकतो ना, तर आम्ही त्यांच्या चुकाही सांगू शकतो आणि आम्ही त्या सांगणार. पुढे अरे पुढे या. आता पुढे येताय का? आता तुम्ही तुमच्या बापू साहेबांना जाऊन काय सांगणार?
एका मुलीच्या हातून मार खाऊन आले. काय वाटेल त्यांना? त्यांचे कार्यकर्ते एका मुलीच्या हातचा मार खाऊन. आणि हे जर त्यांना कळलं तर ते तर तुमची काय अवस्था करतील ना. आणि हे जर खरंच त्यांना कळलं तर त्यांचं जाऊ देत, पण मी तुमची काय अवस्था करीन माहितीये ना. व्हेरी गुड बॉय. आता तुमच्या बापू साहेबांना जाऊन एक निरोप द्यायचा. त्यांना म्हणावं, जर कोणी चुका सांगितल्या तर त्यांचा सूड नसतो घ्यायचा, त्या चुका सुधारायच्या असतात. केदार खांडेकरचा जर इतका राग येत असेल ना त्यांना, तर त्याला खोटं पाडा म्हणावं. निशस्त्र बायकांवर हल्ला करायला गेला तर तोंड घशी पडा, कारण हा शिवबाचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यामुळे त्यांना जाऊन सांगा, जनतेची सेवा करायची असते, त्यांच्यावर हल्ला करायचा नसतो. घ्या, चला निघा. मुझे भी लेके चलो, निकालो.